नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे। आणि पहा, जर तुमच्या कटोरीला गोल आकार येत नसेल तर तो कशा पद्धतीने इथे द्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला अगदी परफेक्ट असे सांगेन, ज्यामुळे तुमचा कटोरीचा आकार अजिबात बिघडणार नाही। तर सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाउजची उंची घेणार आहे। उंची आहे 14.5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते, तर 15.5 इंच या पद्धतीने मी घेतलेला आहे। अजून एकदा मी असंच 15.5 इंचावरती मार्किंग करून घेते। पहा, मार्किंग करून घेतल्यानंतर इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊ 5.5 इंच। अजून एकदा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा इथं घेणार आहे मी 6.25 इंच। तर लक्षात ठेवा, मुंडेची उंची मी 6.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। इथे मी सरळ लाईन ओढून घेते। इथे पहा, आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 42चा चौथा भाग येतो 10.5 इंच। तर इथून मी 10.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेणार आहे 9.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। हे जोडून घेऊया। जोडून घेतल्यानंतर इथं मोठी साईज आहे म्हणून 1.5 इंच क्रॉस बॅक द्यायचा आहे। हेवी साईज आहे, आपण कमी साईजमध्ये 1/2 इंच घेतो, परंतु ही हेवी साईज आहे म्हणून मी 1.5 इंच क्रॉस बॅक घेतलाय आणि 1 इंच जिथं आपण आकार देतो तिथे घ्यायचं 1.25 इंच आणि अगदी सहज असं हलक्या हातानेच हे आकार देऊन घ्यायचे। पहा, या पद्धतीने हे आकार देऊन घ्यायचे। तर हा पाठीमागचा मुंडा आहे, हे लक्षात घ्या। पाठीमागच्या मुंड्याला आकार दिल्यानंतर पुढच्या मुंड्यालाही आपण आकार देऊन घेऊ। तर इथं घेणार आहे मी 1.5 इंच। 1.5 इंच घेतलेला आहे। 1.5 म्हणजे 0.75। तर या पद्धतीने मी हा आकार इथं दिला। असेच आकार तुम्ही द्यायचेत, आतल्या आत असे आकार तयार झाले पाहिजेत। जर जास्त बाहेरून आकार दिले ना तर तुमच्या मुंड्यामध्ये फुगा येण्याचा प्रॉब्लेम तयार होतो। 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे। इथून घेते पुढचा गळा 6.5, त्यामध्ये मी 1/2 इंच मार्जिन मिक्स करून 7 इंचावरती मार्किंग करून घेतलंय। 2.5 इंच इथं घेतलं रुंदीला। एक बॉक्स तयार करून घेऊन इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा। गळ्याला आकार दिल्यानंतर आता इथे पहा, क्रॉसपट्टी हेवी साईज आहे, इथे 2.5 इंच क्रॉसपट्टी घ्यायची नाही, नाहीतर काय होतं, ब्लाऊज एक तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते पुढं उतरतं किंवा जी क्रॉसपट्टी आहे ती छातीच्या वरती चढते। तर ते तसा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी इथं 2.25 इंचच। आणि जर अजून हेवी साईज असेल, तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही इथे फुल बस्ट जर जास्त असेल तर 2 इंच क्रॉसपट्टी घेतली तरी सुद्धा चालणार आहे। एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसेल। शोल्डर पुढं येऊ नये यासाठी ही एकदम परफेक्ट अशी ट्रिक आहे। इथे पहा, क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलं आणि असा आकार देऊन घेतला। दिल्यानंतर इथं मी जी कटोरी आहे ती 6.25 इंच घेणार आहे। पहा, आता इथं येते कटोरीला आकार देण्याची सगळ्यात सोपी ट्रिक, काही अवघड नाही। इथे 6.25 इंच घेतलेलं आहे, तर इथून सुद्धा 6.25 इंच घ्यायचं। हे जे आपलं कटोरीचं अंतर आहे याच्या कुठेही असं आधीमध्ये एखादा पण तुम्ही कमी जास्त घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। असं सेंटरला ठेवून 6.25 इंचावरती मार्किंग करून घ्या। एक सरळ लाईन ओढून घ्यायची। पहा, या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची। सरळ लाईन ओढल्यानंतर इथे मी 1 इंच वरती गेले आणि एक लाईन अशी तिरकी ओढली। पहा, या पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा। इथे जर तुम्हाला थोडासा चपटा वाटत असेल तर या पद्धतीने थोडा बाहेरून असा आकार दिला तरी चालणार आहे। पहा, किती परफेक्ट असा आकार इथं तयार झालेला आहे। आता ही जी क्रॉसपट्टी आहे ना, ही आपल्याला कपड्यावरती 1/2 इंचाने वाढवायची आहे। कंपल्सरी सर्व साईजमध्ये क्रॉसपट्टी आपल्याला 1/2 इंच वाढवायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 42 साईजचा ड्राफ्टिंग जे आहे कटोरी ब्लाऊजचं
ते सांगितलेलं आहे. तर आता अजून एकदा हे आपण समजावून घेऊ. उंची घेतलेली आहे आपण 14.5 प्लस 1 15.5. उंचीचं मार्किंग करून झालं की शोल्डर आपण 5.5 इंच घेतलंय, मुंडा घेतलेला आहे 6.25. अजून एक इथं पॉईंट समजावून सांगायचं राहिला, ते म्हणजे मुंड्याची उंची तुम्ही कशी फिक्स करायची. आता इथं मी 6.25 इंच घेतलेली आहे, तर 6.25 इंच घ्यायची आणि हा जो पाठीमागचा आपण मुंडा ड्रॉ केलाय तो मोजून घ्यायचा किती येतोय. पहा 9.5 इंच, तर मला 9.5 इंच बरोबर आहे. तर मला पाहिजे एवढा हा मुंडा मला मिळालाय. जर तुम्हाला इथं 10 इंच हवा असेल तर अजून मुंड्याची उंची वाढवून तुम्ही 6.5 इंच करू शकता, किंवा तुमचा मुंडा कमी असेल 9 इंच असेल मुंडा घेत, तर तुम्ही इथं जे 6.25 इंच आपण ही जी उंची घेतलेली आहे ती कमी करून तुम्ही 6 इंच घ्यायचे. हे मात्र करायला विसरायचं नाही. कोणतंही ब्लाऊज असू द्या, तुम्ही कोणतंही ब्लाऊज कटिंग करा, तुम्ही मुंडा घेर मोजायला विसरू नका. जर मुंडा लूज पडला तर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येईल, किंवा मुंडा टाईट झाला तर तुमचा मुंड्यामध्ये घोळ पण येईल आणि शोल्डरसुद्धा उतरतील. तर हे आपलं कारण असतं शोल्डर उतरण्याचं. मग परत प्रॉब्लेम येतो, आपले शोल्डर का उतरतात ते तुम्हाला समजत नाही. तर हे कारण असतं पहा. त्यासाठी परफेक्ट मुंडा मोजणं गरजेचं आहे. आता इथे आपला हा मुंडा घेर जो आहे तो 9.5 इंच परफेक्ट भरलाय. आता यानुसारच आपण बाहीचं कटिंग करायचं आहे. त्यामुळे मुंडा घेर मोजायला अजिबात विसरायचं नाही. एकदम आपल्याला हा मुंडा मोजणं खूप महत्त्वाचंच आहे. तर 9.5 इंच मुंडा घेर आलेला आहे. आता इथं मी सांगितलं तुम्हाला काय, मुंड्याची उंची आपण 6.25 इंच घेतली. पाठीमागच्या मुंड्याला मी 1 इंचावरती आकार दिलेला आहे आणि पुढील मुंड्याला दिलेला आहे 1.25 इंच. आणि हा जो क्रॉस बॅक घेतलाय ना आपण, तो पण घेतलाय 1.25 इंच, कारण हेवी साईज आहे म्हणून तो आपण 1.25 इंच घेतलेला आहे. इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग 10.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर घेतलेली आहे 8.5, म्हणजे चौथा भाग घेतला इथे 8.5 34चा, आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी, आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इथे गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. गळा इथं आहे आपला पुढचा 6.5 प्लस अर्धा, आपण इथं 7 इंच घेतलेला आहे गळा. तर इथे या पद्धतीने सर्व मार्किंग करून झाल्यानंतर इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहे आपण 2.25 इंच, आणि इथे क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी घेतलेला आहे 1.25 इंच. इथून कटोरी घेतलेली आहे 6.25 इंच, आणि इथे गळ्याजवळ वरती 1 इंच जाऊन आपण कटोरीला आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने मी इथं परफेक्ट डायग्राम तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. कुठे कुठे किती किती घेतलेलं आहे हे सुद्धा मी लिहून दिले, त्यामुळे तुमचं इथं कन्फ्युजन राहणारच नाही. आता ही कटोरी आपण वाढवून घेऊया. आता इथे पहा, ही मूळ कटोरी आहे, तर आपण ही अर्धा इंच इथे वाढवायची, 1.5 इंच इथे हे घ्यायचं, आणि मी ही कटोरी 1.5 इंच घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे, तर तो कुठे पहा, इथे मी 1.5 इंच घेतलं, इथूनही बरोबर 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच घेतल्यानंतर हे आधी जोडून घेऊया. आणि हा आकार जो आहे तो अगदी हळूहळू वाढवत या पद्धतीने द्यायचा. दिल्यानंतर ही जी कटोरी आहे याचा सेंटर करून घेऊया. आणि इथे मात्र हेवी साईज असल्यामुळे 1.25 इंच घ्यायचं, नाही तर पहा काय होईल, जे शोल्डर आहे जिथे बसावं तिथे बसणार नाही. त्यासाठी हे थोडंसं आपल्याला खाली घ्यायचं आहे, आणि पप वाढवायला मदत होते यामुळे. 1.25 इंच, आणि इकडून ही मी 1.25 इंच रुंदी घेणार आहे. टक्सची उंची घेणार आहे मी 3 इंच. या इथे हे 3 इंच, 6.25 इंच आपली कटोरी. तर 3 आणि वरती 1 पॉईंट एवढा इकडचा भाग आला पाहिजे, आणि या साईडचा सुद्धा 3 आणि वरती 1 पॉईंट हा भाग आला पाहिजे. दोन्हीकडे समसमान आपलं मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे ही कटोरी आपली 6.25 इंचाचीच तयार होणार आहे परफेक्ट. आता आपण बाही कटिंग पाहूया. ही कटोरी कशी वाढवायची, कटोरीला गोल आकार कसा द्यायचा हे तुम्हाला समजलंच असेल. जशी मूळ कटोरी आहे तशीच वाढीव कटोरी सुद्धा आपली तयार होते. आता आपण बाही पाहू. इथे मी बाहीची उंची घेणार आहे 6 प्लस 1 7 इंच. इथे या पद्धतीने कॅप फाईट घेणार आहे मी 3.5 इंच.
आपला मुंडा घेर किती आलेला होता? 9.5 इंच आलेला होता पहा. तर तो इथून पहा, इथं असं मी 9.5 इंचावरती पॉईंट दिला आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आता 32 साईज आहे. आपला जो दंडघेर आहे तो 8 आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच, हे 42 साईज आहे आणि दंडघेर आहे 8 इंच. तर हे असं मी जोडून घेते. आता आकार देण्याची ट्रिक पाहूया. तिरकी लाईन ओढून घेतली, 2 इंच, इथून हे 2 इंच आणि इथून हे 2 इंच, इथे घेतलं मी 1 इंच, अर्धा इंच, अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. या पद्धतीने मी हे पॉईंट घेतले. आता आकार देताना या पद्धतीने आकार द्यायचे. इथे एक पॉईंट द्यायचा आणि इथून हा आकार असा द्यायचा आणि इथे हे अर्धा इंच असं डाऊन करायचं. तर बाही सुद्धा आपली तयार झालेली आहे. तर मी बाही कटिंग 6 इंचाची दाखवलेली आहे 42 साईजमध्ये. याच पद्धतीने तुम्ही लांब बाही सुद्धा कटिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या बाहीमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.